10th स्टँडर्डचं मॅथमॅटिक्स आपण स्टार्ट करू. मॅथमॅटिक्समध्ये 2 पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. बेटा पार्ट 1 मध्ये 6 टॉपिक्स आहेत. किती टॉपिक्स? 6. आणि पार्ट 2 मध्ये 7 टॉपिक्स आहेत. किती टॉपिक्स आहेत? 7. 6 आणि 7 6 आणि 7 13 टॉपिक्स आहेत. पार्ट 1 मध्ये 6 आणि पार्ट 2 मध्ये 7. ठीक आहे. बेटा पहिल्यांदा तुम्हाला इयरच्या एंडला एक एक्झाम द्यायची, बोर्डची एक्झाम द्यायची. कुठली एक्झाम द्यायची? बोर्डची. आता स्कूलची एक्झाम द्यायची नाही तुम्हाला. एक्झाम कुठली द्यायची? बोर्डची एक्झाम द्यायची. बरोबर. क्वेश्चन पेपर तुमच्या स्कूलमध्ये प्रिंट होणार नाही, तुमचे टीचर प्रिंट करणार नाही. पेपर कुठनं येणार आहे? बोर्डचा असणार आहे. बरोबर. बोर्डची जी एक्झाम आहे मॅथची, ते किती मार्कची असते? बेटा टोटल मार्क्स मॅथ्सला किती असणार आहे? मॅथ्सला टोटल मार्क्स किती असणार आहेत? 100 मार्क्स असणार. बरोबर. याच्यामध्ये बेटा प्रॅक्टिकलला किती असणार आहे? प्रॅक्टिकलला 20 मार्क असणार. बरोबर. आणि रिटर्न एक्झाम जी आहे, रिटर्न एक्झाम त्याला किती मार्क्स असणार आहेत? 80 मार्क्स असणार. किती असणार आहे? 80 मार्क्स. आता हे 80 मार्क्स जे आहे त्याच्यामध्ये मॅथ्स 1चा पेपर, मॅथ्स 1चा पेपर किती मार्क्सचा असणार आहे? मॅथ्स 1चा पेपर 40 मार्क्सचा असणार. ठीक आहे, 40 मार्क्सचा असणार. आणि मॅथ्स 2चा पेपर 40 मार्क्सचा असणार. तर मॅथ्स 1 जे आहे ते 40 मार्क्सला आहे. आणि ऑलमोस्ट किती टॉपिक्स आहे ते? 6. प्रत्येक टॉपिकचं वेटेज साधारण जे आहे 10 मार्क्स आहे. तुम्ही म्हणसाल 6 टॉपिक आहे तर 60 मार्क व्हायला पाहिजे. बरोबर का? क्वेश्चन पेपर जो असतो तो विथ ऑप्शन असतो. काय असतो? विथ ऑप्शन. तर विथ ऑप्शन क्वेश्चन पेपर जो आहे मॅथ्स 1चा 60 मार्क्सचाच असतो. किती मार्क्सचा असतो? 60 मार्क्सचा असतो. 60 मार्काचा क्वेश्चन पेपर असतो, त्यातलं 40 मार्काचं सोडवायचं असतो. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 2 जो आहे ते 2 मार्काचे क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये सॉल्व एनी 3 मांडलेले असतात. आणि क्वेश्चन किती दिलेले असतात? 5 दिलेले असतात. 2 ऑप्शन दिलेले असतात. बरोबर. तर विथ ऑप्शन क्वेश्चन पेपर किती मार्कला असतो? 60 मार्क. लिहायचं किती? 40 मार्काचं. तर प्रत्येक टॉपिकचं वेटेज ऑलमोस्ट 10 मार्क्स आहे. प्रत्येक टॉपिकचा वेटेज किती आहे? 10 मार्क. त्यातला पहिला टॉपिक कुठला आहे बघा? मॅथ्स 1 मधला पहिला टॉपिक. मॅथ्स 1 मधला पहिला टॉपिक. मॅथ्स 1 मधला पहिला टॉपिक कुठला आहे? लिनियर इक्वेशन आहे का इक्वेशन्स आहे? लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. हे आज आपण स्टार्ट. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. पहिल्यांदा या टॉपिकचं नाव असा का बरं आहे, हे नाव काय आहे ते आपण समजू. इक्वेशन म्हणजे काय बघा? हे बेटा इक्वेशन म्हणजे काय बघा? इक्वेशन म्हणजे 3 + 4 किती होते? 3 + 4 इज इक्वल टू 7. बरोबर. 3 + 4 7 होतं. याला म्हणायचं एक्सप्रेशन. याला काय म्हणायचं? एक्सप्रेशन. 2 नंबरचा एडिशन असेल, 2 नंबरचा सबस्ट्रॅक्शन असेल, 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन असेल, 2 नंबरचा डिव्हिजन असेल, तर त्याला म्हणायचं एक्सप्रेशन. काय म्हणायचं? एक्सप्रेशन. तर लेफ्ट हँड साईडला एक्सप्रेशन आहे आणि राईट हँड साईडला त्याची व्हॅल्यू आहे. बरोबर. आणि मध्ये इक्वल टूची साईन आहे. थोडक्यात काय, मध्ये इक्वल टूची साईन जर दिसली तर याला म्हणायचं इक्वेशन. काय म्हणायचं ना? याला म्हणायचं इक्वेशन. अजून एक इक्वेशन आहे. 6 + 8 किती होईल सांगा? 6 + 8. 6 + 8 40. बरोबर. हा पण एक इक्वेशन. आता या इक्वेशन मध्ये थोडं मॉडिफिकेशन पडतं. या 6 ला असं लिहितो 2 × 3 आणि या 8 ला असं लिहितो 4 × 2 लिहितो. 4 × 2. हे बेटा 2 3 जा 6, 4 2 जा 8. 6 + 8 परत 14च होतं. ठीक आहे. आता काय करतो? या इक्वेशन मधला हा नंबर लपवतो, सांगत नाही तुम्हाला काय आहे. आणि 4 2 जा 8 तसंच लिहितो. हा नंबर सांगत नाही तुम्हाला, सांगत नाही. त्याच्याऐवजी एक लिटर लिहितोय. 2 × x + 8 केल्यानंतर 14 येते असं सांगतो तो. इक्वेशन दिलेलं आहे, पण त्याच्यामधला एक नंबर माहिती नाहीये. कुठला नंबर माहिती नाहीये? हा 3 माहिती नाहीये बघा. बरोबर का? तर एका इक्वेशन मध्ये जो नंबर माहिती नसतो, अननोन नंबरला कुठल्या तरी एका स्मॉल लेटरने डिनोट करतात. x y z
ABCPQR असं काय कुठल्या तरी लेटरने डिनोट करतात. हा जो अननोन नंबर आहे हा लेटर काय रिप्रेझेंट करतो? अननोन नंबरला रिप्रेझेंट करतो. तो जो अननोन नंबर आहे त्याला म्हणायचा व्हेरिएबल. काय म्हणायचं त्याला? व्हेरिएबल. या इक्वेशन मध्ये एक अननोन नंबर आहे, बरोबर. या अननोन नंबरला काय म्हणायचं? व्हेरिएबल. या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत? किती अननोन नंबर्स आहेत? एकच आहे. म्हणून याला म्हणायचं इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणायचं. काय म्हणायचं? इक्वेशन इन वन व्हेरिएबल. एक नंबर माहिती नाही, इक्वेशन मधला एक नंबर माहिती नाही, त्या अननोन नंबरला व्हेरिएबल म्हणायचं. म्हणून या इक्वेशनला काय म्हणायचं? इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता काय करतो बघा, हा 2x प्लस हा 8 4 इंटू 2 होता का नाही, हे 2 पण लपवतो. आता काय करतो? या 2 ला पण हाईड करतो, त्याच्याऐवजी y लिहितो. ठीक आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये एकच अननोन नंबर होता x, आता आणखी एक नंबर अननोन आहे, हा पण व्हेरिएबलच आहे. आता या इक्वेशन मध्ये किती नंबर अननोन आहेत? किती नंबर अननोन आहेत? 2 नंबर अननोन आहेत. त्या अननोन नंबरला म्हणायचं व्हेरिएबल. तर या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत? 2 व्हेरिएबल. म्हणून याला म्हणायचं इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. काय म्हणायचं? इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्याला काय म्हणायचं? इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता स्पेसिफिकली सांगायला गेलं आपण तर याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणतात. ते लिनियर कावर म्हणतात ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर या इक्वेशन मध्ये 2 नंबर अननोन आहेत, म्हणून ह्याला काय म्हणायचं? इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. येते लक्षात? या इक्वेशन मध्ये x ची काहीतरी व्हॅल्यू आहे बघा. काय व्हॅल्यू सांगा? x म्हणजे काय होता ऍक्च्युली? फिल्म. आणि y ची पण काहीतरी एक व्हॅल्यू आहे. y ची व्हॅल्यू काय? y ची व्हॅल्यू काय? याला म्हणायचं सोल्युशन. काय म्हणायचं याला? याला म्हणायचं सोल्युशन. याला काय म्हणायचं? सोल्युशन. ते जे अननोन नंबर आहेत व्हेरिएबल, त्याची जी व्हॅल्यू असते त्याला काय म्हणायचं? सोल्युशन. काय म्हणायचं त्याला? सोल्युशन. ठीक आहे. हा इक्वेशन कॉपी करतो. 2x प्लस 4y इक्वल टू 40. 2x प्लस 4y इक्वल टू 40. इकडे x ची व्हॅल्यू आहे, किती होती x ची व्हॅल्यू? y ची व्हॅल्यू किती होती? बरोबर. म्हणजे हे व्हेरिएबलचे व्हॅल्यूज इथे टाकल्यानंतर इक्वेशन सॅटिस्फाय होतं. सॅटिस्फाय होतं म्हणजे काय? x ची व्हॅल्यू 3 टाकलं, 2 3 चा 6. y ची व्हॅल्यू 2 टाकलं, 4 2 चा 8. 6 प्लस 8 14. लेफ्ट हँड साइड पण 14, राईट हँड साइड पण 14. ह्याला म्हणायचं सॅटिस्फाय होणं. इक्वेशन सॅटिस्फाय होतो. तर हा इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. हे व्हेरिएबलचे व्हॅल्यूज आहेत, ह्याला सोल्युशन म्हणतात. आता या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणतात. का बरं लिनियर म्हणतात तुम्हाला सांगतो. हे बेटा 3 इंटू 3 दिस कॅन बी रिटन ॲज 3 स्क्वेअर. बरोबर. 4 इंटू 4 इंटू 4. बरोबर. ह्याला शॉर्ट मध्ये कसं लिहू शकतो? 4 चा क्यूब लिहू शकतो. 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. ह्याला कसं लिहू शकतो शॉर्ट मध्ये? हे सगळं लिहित बसण्यापेक्षा शॉर्ट मध्ये काय लिहायचं? 5⁴. या 5⁴ चा अर्थ काय आहे? 5⁴ मीन्स 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. 5 इज मल्टिप्लाइड 5 4 टाइम्स. 5 इज मल्टिप्लाइड 4 टाइम्स. 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे 5⁴. याला म्हणायचं बेस. काय म्हणायचं याला? बेस. खाली जो नंबर असतो त्याला म्हणायचा बेस. याला म्हणायचा पॉवर. काय म्हणायचं याला? पॉवर. किंवा ह्याला आणखी एक नाव आहे, ह्याला म्हणतात डिग्री. काय म्हणतात त्याला? डिग्री. या नंबरची डिग्री किती आहे? या नंबरची डिग्री किती आहे? या नंबरची डिग्री किती आहे? ठीक आहे. आता व्हेरिएबल x इंटू एक्स त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं तर एक्सला कितीदा मल्टिप्लाय केलं स्वतः बरोबर? इथं डॉट लिहितो पण कन्फ्युज होते. एक्स इंटू एक्स जसं 3 इंटू 3 3 चा स्क्वेअर होतो, तसा एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर होतो. बरोबर का? एक्सचा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर वाय इंटू वाय इंटू वाय हे काय होतं बेटा? वाय क्यूब. इथे एक्सची डिग्री काय आहे सांगा किंवा पॉवर काय सांग? पॉवर काय? डोक्यावरती नंबर काय? वायच्या डोक्यावरती नंबर काय? बरोबर. ए बेटा आता या इक्वेशन कडे येऊया. 2x प्लस 4y इक्वल टू 40. त्याच्या डोक्यावरती काय नंबर आहे? एक्स आणि वायच्या डोक्यावर काय नाही, म्हणजे डोक्यावरती 1 असतो. नुसता 3 लिहिला, हे बघा इथं होतं का नाही, नुसता 3 इंटू 3 च्या ऐवजी 3 लिहिला तर 3 च्या डोक्यावरती काय असणार आहे? काय नाही म्हणजे 1 असतो. काय नाही म्हणजे डोक्यावरती 1 असतो. म्हणजे 3 इज मल्टिप्लाइड एकदाच लिहिलं. 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 इंटू 3. नुसता 3 म्हणजे काय? 3⁻1 असतो. त्याच्या डोक्यावरती काय लिहिलं नाही म्हणजे त्याच्या डोक्यावरती 1 असतो. ठीक आहे. इथे व्हेरिएबलच्या डोक्यावरती काही नाही म्हणजे व्हेरिएबलच्या डोक्यावरती काय आहे? 1 आहे. तर व्हेरिएबलच्या डोक्यावरती जर 1 असेल तर त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. कसला इक्वेशन म्हणायचं? लिनियर इक्वेशन. याच व्हेरिएबलच्या डोक्यावरती 2 जर असेल
तर याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा आपला दुसरा टॉपिक आहे. दिसतंय का तुम्हाला? क्वाड्रॅटिक इक्वेशन दुसरा टॉपिक आहे बघा. पहिला टॉपिक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दुसरा क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिथे व्हेरिएबलचा पॉवर 2 असणार. व्हेरिएबलचा पॉवर 3 असेल तर याला म्हणायचं क्युबिक इक्वेशन. आपल्याला नाही आहे क्युबिक इक्वेशन. 4 असेल तर पॉवर याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. हे लागणार नाहीच आहे आपल्याला. दोन गोष्टी माहिती असायला पाहिजे. व्हेरिएबलचा पॉवर जर 1 असेल तर त्याला कसला इक्वेशन म्हणायचं? लिनियर इक्वेशन. व्हेरिएबलचा पॉवर 2 असेल तर त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हेरिएबलचा पॉवर 3 असेल तर त्याला म्हणायचं क्युबिक इक्वेशन. व्हेरिएबलचा पॉवर 4 असेल तर त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हा जो इक्वेशन आपण लिहिलो होतो, काय होता इक्वेशन आपला? 2x + 4y = 14. बरोबर. 2x + 4y = 14. तिथे x ची व्हॅल्यू किती होती बेटा? आहे का लक्षात? x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2 होती ना. 3 2 6 4 2 8. तर हे बेटा इक्वल टू ची साइन आहे म्हणजे इक्वेशन आहे. बरोबर. इक्वल टू ची साइन आहे म्हणजे इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये 2 नंबर माहिती नाही म्हणून हा इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आणि व्हेरिएबलचा पॉवर 1 असल्यामुळे याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याला काय म्हणायचं? त्याचं नाव काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे बेटा लेफ्ट हँड साइडला एक्सप्रेशन आहे, राईट हँड साइडला त्याची व्हॅल्यू आहे, मध्ये इक्वल टू ची साइन आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? इक्वेशन म्हणायचं. बरोबर. या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहे? किती अननोन नंबर आहेत? 2 व्हेरिएबल आहे म्हणून याला 2 व्हेरिएबल म्हणायचं. इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणायचं. आणि व्हेरिएबलचा पॉवर काय? व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल. या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल का म्हणतात? लक्षात येते का? लक्षात येते का? आणि ही जे x आणि y चे व्हॅल्यूज आहेत इथे लिहितो पाहिजे. x ची व्हॅल्यू किती होती? 3 आणि y ची व्हॅल्यू होती 2. याला काय म्हणायचं? सोल्युशन. याला काय म्हणायचं? सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणजे आन्सर आहे. तर पूर्ण चॅप्टर मध्ये एकच काम करायचं आपल्याला. असे 2 इक्वेशन दिलेले असणार. प्रत्येक प्रश्नामध्ये असे 2 इक्वेशन दिलेले असणार आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं? सोल्युशन. काय फाइंड आउट करायचं? सोल्युशन. त्याचे वेगवेगळे मेथड आहेत ते सांगतो तुम्हाला. तर पहिली गोष्ट ही लिहून घ्या. टॉपिकचं नाव लिहून घ्या. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. हा मॅथ्स 1 मधला फर्स्ट टॉपिक. हेच इक्वेशन यूज करतो. 2x + 4y = 40. हे बेटा या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू काय होती आणि y ची व्हॅल्यू काय होती? हे बेटा आणखी एक इक्वेशन लिहितो ज्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 3 आहे आणि y ची व्हॅल्यू 2 आहे. तसं लिहिता येतं का बघ इक्वेशन? पहिल्यांदा रफ लिहून बघतो. फॉर एक्झाम्पल 3 × 3 प्लस 5 × 2. बरोबर. किती येतं बेटा हे? 3 3 जा 9, 5 2 जा 10, 10 + 9 90. ठीक आहे. त्याला x आणि y च्या टर्म्स मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये लिहितो. 3x आणि 5y बरोबर इक्वल टू 90. x म्हणजे काय आहे? ऍक्च्युली 3 आहे आणि y म्हणजे काय आहे? 2 आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे आता 2 इक्वेशन झाले. किती इक्वेशन झाले? 2 इक्वेशन झाले. या दोन्ही इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 3 आहे बघा. दोन्ही इक्वेशनसाठी x ची व्हॅल्यू काय आहे? 3. x ची व्हॅल्यू इथे 3 आणि y ची व्हॅल्यू इकडे. पहिल्या इक्वेशन मध्ये पण y ची व्हॅल्यू 2 आहे. दुसऱ्या इक्वेशन साठी y ची व्हॅल्यू 2 आहे. 2 इक्वेशन ज्यांचा कॉमन सोल्युशन आहे अशा 2 इक्वेशनला म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन्स. काय म्हणायचं याला? सायमल्टेनियस इक्वेशन्स. ठीक आहे. याला काय म्हणायचं? सायमल्टेनियस इक्वेशन्स. हे लिहून घ्या. बेटा तर पूर्ण चॅप्टर मध्ये तुम्हाला असे 2 इक्वेशन दिलेले असतात आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगतात? सोल्युशन फाइंड आउट करायला सांगतात. काय फाइंड आउट करायला सांगतात? सोल्युशन. प्रत्येक क्वेश्चन जो आहे या टॉपिक मधला प्रत्येक क्वेश्चन त्याच फॉर्मॅटचा असणार आहे. 2 इक्वेशन दिलेले असणार आहे. सोल्युशन फाइंड आउट करायला सांगतात. सोल्युशन फाइंड आउट करण्याचे वेगवेगळे मेथड आहे. ते 1 बाय 1 सांगतो तुला. आता एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसा दिसतो बघा.
एक्स सोबत जो नंबर असतो त्याला म्हणायचं ए, व्हेरिएबल एक्स. वाय सोबत जो नंबर असतो त्याला म्हणायचं बी, हा वाय इज इक्वल टू सी. तर एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल स्टँडर्ड फॉर्म मध्ये असा दिसतो, बरोबर. या सी ला इकडे पण लिहितात, या सी ला इकडे पण लिहितात, बरोबर. ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. या 14 ला इकडे आलं तर -14 होते, ते -14 सी आहे. टेक्स्टबुक मध्ये तसं दिले का? स्टँडर्ड फॉर्म काय म्हणले? ए एक्स प्लस बी वाय प्लस सी, बरोबर. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. ठीक आहे. आता असे दोन इक्वेशन दिले असतील तर इथे एक्स सोबत वेगळा नंबर आहे, वाय सोबत वेगळा नंबर आहे, इथे एक्स सोबत वेगळा नंबर आहे, बरोबर. तर पहिल्या इक्वेशनसाठी एक्स सोबत जो नंबर आहे त्याला A1 म्हणायचा, वाय सोबत जो नंबर आहे त्याला B1 म्हणायचा, आणि नुसता जो नंबर आहे त्याला C1 म्हणायचा. आणि दुसरा जो इक्वेशन दिलेला असणार आहे तुम्हाला तो कसा असणार आहे? A2x B2y प्लस C2 इक्वल टू 0, बरोबर का? असेच इक्वेशन दिसायला लागलेत का नाही? एक्स सोबत काहीतरी आहे, वाय सोबत काहीतरी आहे आणि नुसता नंबर काहीतरी आहे, एक्स सोबत काहीतरी आहे, वाय सोबत काहीतरी आहे आणि नुसता नंबर काहीतरी, बरोबर. असे दोन इक्वेशन दिलेले असणार आहे आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं. तर एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल स्टँडर्ड फॉर्म मध्ये असा दिसतो. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसा दिसतो? स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कसा दिसतो स्टँडर्ड फॉर्म? याच्यावरती एमसीक्यू विचारतात. ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये असा दिसतो. एक्स सोबत काहीतरी नंबर असतो, वाय सोबत काहीतरी नंबर असतो आणि शेवटी एक नंबर असतो इक्वल टू 0. एक्स आणि वाय सोबत जे नंबर्स आहेत ए आणि बी याला म्हणायचं कोइफिशियंट्स. काय म्हणायचं? काय म्हणायचं याला? कोइफिशियंट्स. व्हेरिएबल सोबत असणारे जे नंबर आहेत त्याला काय म्हणायचं? कोइफिशियंट, बरोबर. आणि नुसता जो नंबर आहे त्याला म्हणायचं कॉन्स्टंट. हा सी जो आहे तो काय आहे? कॉन्स्टंट. हे पण येऊन टेक्स्टबुक मध्ये हा टेबल दिलेला आहे बघा. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. पहिली ऍक्टिव्हिटी काय दिली बघ? हे इक्वेशन दिलेलं आहे, हे सगळे इक्वेशन दिले. हे बेटा हे सगळे इक्वेशन दिले आणि काय विचारलं आपल्याला? इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का ओळखायला सांगितलं. असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला ओळखता येते की इक्वेशन असतं इक्वल टू ची साईन म्हणजे इक्वेशन. त्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल असायला पाहिजे, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय असेल किंवा दुसरं काहीतरी नाव असेल, दोन व्हेरिएबल असायला पाहिजे आणि व्हेरिएबलचा पॉवर किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. चेक करूया. हा 3x² - 7 y इक्वल टू 30 हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? स्टेप बाय स्टेप चेक करूया. इक्वल टू ची साईन आहे म्हणजे इक्वेशन आहे. ए बेटा इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत, किती नंबर अननोन आहेत? इक्वेशन मध्ये किती नंबर अननोन आहेत? 2 आहेत. म्हणजे हा इक्वेशन इन टू व्हेरिएबल तर आहे, पण व्हेरिएबलचा पॉवर काय आहे? व्हेरिएबलचा पॉवर काय? 2 आहे. म्हणजे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन नाहीये. तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. काय लिहायचं इकडं? इथं काय लिहायचं? नो लिहायचं. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? नाही. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. टेक्स्टबुक नसेल पण नोटबुक मध्ये लिहा. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का? पुढचा क्वेश्चन बघा. √2x - √5y इक्वल टू 16 हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का विचार. स्टेप बाय स्टेप चेक कर. इक्वल टू ची साईन आहे म्हणजे इक्वेशन आहे. इक्वेशन मध्ये किती नंबर अननोन आहेत? 2 आहे. तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबलचा पॉवर काय? व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे म्हणजे हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. येस. त्याच्यानंतर पुढचा 0x 6y - 3 इक्वल टू 0
हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का चेक करा. बस आहे. कसं चेक करायचं? इक्वल टू ची साईन म्हणजे इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल आहे. तर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा पॉवर पण 1 आहे. म्हणजे हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दिसायला लागला. पण आहे का लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. का बरं तुम्हाला सांगतो. 0 इंटू एनिथिंग इज 0. तर 0 बरोबर कुठल्याही नंबरला आणलं तर ते गायबच होणार आहे. 0 इंटू एक्स काय होणार आहे? 0 होणार आहे. तर हे नसणारच आहे. तेवढी लिहिलंय. पण काय नाहीये. इथं काय एक्झिस्टच करत नाही. 0x म्हणजे इथं काहीच नाही. फक्त एकच व्हेरिएबल आहे. तर या इक्वेशन मध्ये एकच नंबर अननोन आहे. हा नंबर तर 0च आहे, नाहीच आहे. बरोबर. तर हा दिसत असला तरी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. कारण का कुठल्याही व्हेरिएबलचा कोइफिशियंट 0 असून चालणार नाही. व्हेरिएबलचा कोइफिशियंट जर 0 असेल म्हणजे तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये ax प्लस dy प्लस c इक्वल टू 0 तर ए आणि बी ची व्हॅल्यू 0 असून चालणार नाही. ए आणि बी ची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही. लक्षात येते का? तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. रिझन लिहायला सांगितले का आपल्याला? नाही, रिझन तर लिहायला सांगितले नाही. तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. हा 0x लिहिलेला आहे. पण हा x एक्झिस्टच करत नाही. 0 इंटू एनिथिंग इज 0. एकच व्हेरिएबल आहे. सिमिलरली मला दुसरा सांगा बघू. हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? 0.3x 0y मायनस 36 इक्वल टू 0. इक्वेशन तर दिसायला लागलं. इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल पण दिसायला लागले. व्हेरिएबलचा पॉवर 1 पण दिसायला लागला. मग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? हा नाही. कारण वायचा कोइफिशियंट काय 0 आहे. म्हणजे हे एक्झिस्टच करत नाही. ऍक्च्युअली हा इक्वेशन कसा आहे माहिती का? असा आहे बघा. 0.3x मायनस 36 इक्वल टू 0 असा इक्वेशन. एवढी नावाला लिहिलंय. असं मी काय पण लिहू शकतो. त्या इक्वेशन मध्ये असं काय पण लिहू शकतो. 0y 0z मायनस 36 इक्वल टू 0. तरी हा इक्वेशन आणि हा इक्वेशन सेम का? हे 0z लिहिलंय म्हणजे हे 0च आहे. येतं का लक्षात? तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? आहे का? नाही. नो. त्याच्यानंतर पुढचा बघा. 4/x 5/y इक्वल टू 4. बेटा 8th स्टँडर्ड मध्ये लॉ ऑफ इंडायसिस होता. ते काय होतं? लॉ ऑफ इंडायसिस. आता हा जो इक्वेशन आहे इक्वल टू ची साइन म्हणजे इक्वेशन आहे. दोन व्हेरिएबल पण आहे. व्हेरिएबलचा पॉवर 1 पण दिसत. पण हा व्हेरिएबल डिनॉमिनेटरला आहे. या व्हेरिएबलला जर आपण न्यूमरेटरला घेऊन गेला तर त्याची पॉवर ची साइन चेंज होती. काय चेंज होते? पॉवरची साइन चेंज होते. म्हणजे डिनॉमिनेटरला असताना 1 आहे. वरती गेल्यानंतर ना काय रेस टू -1 होते. काय होते? y रेस टू -1 होते. इन शॉर्ट आपल्याला काय जास्त याच्यामध्ये डोकं लावायचं. व्हेरिएबल फक्त न्यूमरेटरला असेल तर चालतंय आपल्याला. डिनॉमिनेटरला असेल तर चालत नाही. डिनॉमिनेटरला असल्यामुळे काय होतंय? त्याला जेव्हा न्यूमरेटरला आणतो त्याचं व्हेरिएबल त्याचा पॉवर काय होते? -1. -1 चालत नाही आपल्याला. व्हेरिएबल 1च पाहिजे. तर हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. दोन कारण काय आले बघा. कधी कधी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसते. जेव्हा व्हेरिएबलचा पॉवर 0 असेल, व्हेरिएबल सोबतचा नंबर कोइफिशियंट 0 असेल, व्हेरिएबल सोबतचा नंबर 0 असेल तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसते. आणि दुसरी गोष्ट काय काय आपल्याला व्हेरिएबल डिनॉमिनेटरला पण चालत. बरोबर का? व्हेरिएबल न्यूमरेटरलाच पाहिजे. तर हा सुद्धा काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. लास्ट वन सांगा मला. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? 4xy मायनस 5y मायनस 8 इक्वल टू 0. हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? इक्वेशन आहे. ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल पण दिसायला येत आणि व्हेरिएबलचा पॉवर 1 पण दिसायला. तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल वाटायला लागलाय. पण हे पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. का बरं नाही सांगतो तुम्हाला. जेव्हा दोन व्हेरिएबल एकत्र लिहिलेले असतात तर ते एक नवीन व्हेरिएबल क्रिएट करतात. काय क्रिएट करतात? नवीन व्हेरिएबल. ह्याचा पॉवर 1 आहे, ह्याचा पॉवर 1 आहे. आणि लॉ ऑफ इंडायसिस काय सांगतो? ह्याचा पॉवर 1, ह्याचा पॉवर 1. तर ह्यांची कंबाईंड पॉवर जी आहे ते 2 किती होते? कंबाईंड पॉवर काय होते? तर हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. तर हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. तर तीन गोष्टी कळाले. कधी कधी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसते. 0x प्लस 4y इक्वल टू 7. व्हेरिएबल सोबत जो कोइफिशियंट आहे तो 0 असेल तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसतो. 2/x 3/y इक्वल टू 9. व्हेरिएबल डिनॉमिनेटरला असेल तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. त्याच्यानंतर तिसरं काय होतं? xy 2xy प्लस 5y इक्वल टू 10. असे दोन दोन व्हेरिएबल एकत्र असतील ते पण चालणार नाही. या तिन्ही केसमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. ठीक आहे, लक्षात येते.
दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि काय म्हणलंय सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, इक्वेशन काय दिलेलं आहे, 5x - 3y = 8 आणि दुसरं इक्वेशन काय दिलं, 3x + y = 2. बरोबर. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलं, म्हणजे काय एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता करायचं काय बघा, दिलेल्या दोन इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. इंटेन्शन काय आपलं ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करण्यामागे, ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करून एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं. एक व्हेरिएबल काय करायचं आहे, घालवायचं आपल्याला. कसं घालवता येईल बघा, पण त्याच्यासाठी कंडिशन काय आहे, ज्या व्हेरिएबलला आपल्याला इलिमिनेट करायचं आहे त्याचा कोइफिशियंट सेम पाहिजे. इथे एक्स सोबत 5, इथे एक्स सोबत 3 सेम नाही. इथे वाय सोबत 3 आहे, इथे वाय सोबत 1 आहे, हे पण सेम नाही. या दोन्ही इक्वेशन मध्ये कुठल्या तरी एका व्हेरिएबल सोबतचा नंबर सेम पाहिजे. लक्षात येते का, कुठल्या तरी एका व्हेरिएबल सोबतचा नंबर सेम पाहिजे. पहिल्यांदा ते करावं लागेल. तर दिलेल्या इक्वेशनला पहिल्यांदा ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आणि काय करतो बघा, हा जो सेकंड इक्वेशन आहे की नाही, याला 3 ने मल्टिप्लाय करतो. काय करतो, 3 ने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3 असं केल्यावर काय होतं बघा, याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 9x, याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3y आणि याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 6. लक्षात येते का, या दुसऱ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं, याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 9x, याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3y, याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6. बरोबर का. तर आता हा नवीन इक्वेशन मिळाला, याला म्हणतो इक्वेशन नंबर 3. असं का बरं केलं मी, आता तुम्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 बघा, दोघांमध्ये y सोबतचा नंबर सेम झाला का नाही. इथे y सोबत 3 आहे आणि इथे पण y सोबत 3. असं करण्यासाठी मी हे केलं ऑपरेशन. बरोबर का. सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ना या y चा कोइफिशियंट 3 झालेला आहे. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ला एकत्र मी सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करायचं बघा, इक्वेशन 1 लिहायचा 5x - 3y = 8 आणि त्याच्या खाली इक्वेशन 2 ला लिहितो 9x + 3y = 6 आणि या दोघांना करतो ऍड. या दोघांना काय करतो, ऍड. कसं करायचं सांगा, 5x + 9x किती होते, 5x + 9x 5 चॉकलेट आणि 9 चॉकलेट किती होतात, 14x. किती होतात, 14x. 5x + 9x 14x. या दोघांचं ऍडिशन -3 + 3 -3 + 3 0 होते. किती होते, किती होते हे 0 होते. बरोबर का. आणि 8 + 6 14. तर मिळालं काय तुम्हाला, 14x ची व्हॅल्यू 14 मिळाली. किती मिळाली, 14x ची व्हॅल्यू 14. तर एका x ची व्हॅल्यू काय असेल, या 14 ला क्रॉस मल्टिप्लाय करतोय ह्याच्या डिनॉमिनेटर. x ची व्हॅल्यू काय मिळाली, 1. देअरफॉर x = 1. या x ची व्हॅल्यू त्यांनी दिलेले जे इक्वेशन होते, इक्वेशन 1 आणि 2 त्यापैकी कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करतो. सबस्टिट्यूटिंग x = 1 इन इक्वेशन 1 म्हणतो. इक्वेशन 1 काय होतं, हे बघा 5x - 3y = 8. ठीक आहे, x ची व्हॅल्यू काय टाकायची, आता x ची व्हॅल्यू 1 टाक, x ची व्हॅल्यू 1 टाक. 5 1 जा 5 - 3y = 8. हा -3y राईट हँड साईडला घेऊन गेलं तर काय होईल, +3y. हा 8 तिकडे गेला तर काय होईल, -8. बरोबर का. 5 - 8 इज -3, 3y. तर y ची व्हॅल्यू काय येते, या 3 ला क्रॉस मल्टिप्लाय केलं 3y, -3 डिवायडेड बाय 3, y ची व्हॅल्यू किती येते, -1 येते. किती येते y ची व्हॅल्यू, -. या मेथडला म्हणायचं व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड. काय म्हणायचं याला, व्हेरिएबल इलिमिनेशन. काय काय केलं बघा, दोन इक्वेशन दिले होते, आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एकच काम करायचं, व्हेरिएबल इलिमिनेशन मेथडमध्ये काय करायचंय, दिलेल्या इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. काय करायचं, ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करून एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं. तसंच केलं होतं का बघा, दोघांना ऍड केलं होतं आणि एक व्हेरिएबल इलिमिनेट झाला होता. -3 + 3 0 होतं. एक व्हेरिएबल इलिमिनेट झाला का नाही, एक व्हेरिएबल इलिमिनेट झाला तर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. मिळालेल्या व्हेरिएबलचा यूज करून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मिळालेला व्हेरिएबल ते मी दिलेल्या पहिल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं. बरोबर. या इक्वेशन मध्ये आता एकच अननोन आहे y, त्या y ची व्हॅल्यू मिळेल. बरोबर का. ह्याला म्हणायचं व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड. बरोबर. दिलेल्या इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं, ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करून एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं. बरोबर का. पण इलिमिनेट करण्यासाठी एक कंडिशन, हे बेटा दोन्ही इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करण्यासाठी एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे, ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करत असेल तर त्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम पाहिजे. काय पाहिजे, व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम पाहिजे.
इथे सेम नव्हता, पहिल्यांदा सेम केलं, ह्याला 3 ने मल्टिप्लाय करून. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मध्ये वायचा कोइफिशियंट सेम आहे बघा. इथे पण वाय सोबत 3 आहे, इथे पण वाय सोबत 3. असं करावं लागेल. कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम पाहिजे. मग त्याला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करून त्या व्हेरिएबलला इलिमिनेट करू शकतो. इथं ऍडच का बरं केलं? ऍडच का बरं केलं? सबस्ट्रॅक्ट केल्यावर व्हेरिएबल इलिमिनेट होत नाही बघा. हे बघा 9 मायनस पाय उलटं करावं लागेल ना. 9 मायनस पाय 4x आणि 3 मायनस -3 3 मायनस -3 3 मायनस -3 केल्यानंतर नाही काय होते 6y मिळतं. तर 9x मायनस 5x 4x मिळत आहे आणि 3y मायनस -3y हे किती होत आहे 6y होत. तर व्हेरिएबल इलिमिनेट होत नाही. ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट का कशासाठी करायला लागलो आपण? एक व्हेरिएबल इलिमिनेट करण्यासाठी. का करायला लागलो? व्हेरिएबल इलिमिनेट करण्यासाठी. सबस्ट्रॅक्ट केलं तर व्हेरिएबल इलिमिनेट होत नाही. ऍड केल्यानंतरच व्हेरिएबल इलिमिनेट व्हावं म्हणून ऍड केलं. ठीक आहे, हळूहळू समजेल आपल्याला की ऍड करायचं का सबस्ट्रॅक्ट करायचं. तर आज आपण काय काय स्टडी केलो? 3x प्लस 4y इक्वल टू 7 याला काय म्हणायचं? याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल. कारण इक्वल टू ची साइन म्हणजे इक्वेशन मध्ये किती अननोन आहेत? 2 अननोन. या अननोनला व्हेरिएबल्स म्हणायचं. तर या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल आहे, ह्याला म्हणायचं इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे म्हणून याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल. एवढं स्टडी केलं. आणि दुसरं काय बघितलं आपण? 2 इक्वेशन जर दिले असतील, 2 लिनियर इक्वेशन जर दिले असतील तर सोल्युशन म्हणजेच एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड बघितलं आपण, बरोबर. दिलेल्या 2 इक्वेशनला ऍड करायचं किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, उद्या त्याच्यावरती आपण क्वेश्चन बघू. पहिल्या एक्सरसाइज मधले क्वेश्चन बघूया. ठीक आहे.